सदगुरु कबीर जयंती के पावन पर्व के उपलक्ष्य में दो शब्द हम सबके बीच आप रखें। माननीय आमदार साहब। मानवतेचे उपासक, मानवतेचा संदेश देणारे सद्गुरू संत कबीर साहेबांच्या 628व्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। आज या गणोर गावामध्ये या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व वंदनीय संत यांना देखील मी आदरांजली आणि त्या ठिकाणी वंदन करतो। उपस्थित सर्व गणोर आणि परिसरातले सर्व कबीर साहेबांचे भक्तगण, माता बंधू आणि भगिनी, आपलंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आज या जयंतीनिमित्त मला देखील या ठिकाणी आमंत्रित केलं आणि संतांच्या हस्ते हा सन्मान केला, त्याबद्दल आयोजकांनी देखील मनापासून आभार व्यक्त करतो। संपूर्ण जगाला प्रेम, शांतता, समता आणि मानवतेचा संदेश देणारे संत कबीर महाराज, कबीर साहेब यांनी नेहमी कर्मकांड असतील, अंधश्रद्धा असेल, व्यसनाधीनता असेल, जातीयवाद असेल, याला कडाडून विरोध केला आणि त्यांनी एकमेव धर्म निर्माण केला, तो म्हणजे मानवतेचा धर्म। या आधारावर संपूर्ण समाजामध्ये अतिशय त्यांच्या माध्यमातून एक चांगले समाजसुधारक म्हणून ते होऊन गेले। चांगले संदेश त्या समाजाला त्यांनी दिले की मानवतेचा धर्म काय आहे। त्या माध्यमातून गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्वच समाजाचे लोक या समुदायाचे जुळले आणि काही दिवसापूर्वीच म्हणजे मागच्या वर्षी मला देखील प्रथमच परी येथे त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित होता, परिवर्धा, त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं। मी त्या कार्यक्रमाला गेलो। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपले अनुयायी, भाविक, माता भगिनी त्या ठिकाणी उपस्थित होत्या। त्या ठिकाणी देखील मला बोलण्याची संधी दिली आणि त्या ठिकाणी देखील आज ज्या पद्धतीने गुरुजींनी मागणी केली त्या पद्धतीनं तिथे देखील पेवर ब्लॉक आणि कंपाऊंडची मागणी केली। मी ती मागणी पूर्ण केलेली आहे। त्या ठिकाणी कंपाऊंड देखील झालेलं आहे आणि पेवर ब्लॉक देखील बसले, परंतु जास्त काही करू शकलो नाही कारण तो माझा मतदारसंघ नाही, तो नंदुरबार मतदारसंघ होता, माझ्या निधीमधून देता आला नाही। म्हणून मी आपले शिरपूरचे आमदार अमरीशभाई पटेल यांना मी पत्र लिहून की असं त्या ठिकाणी मला एक चांगलं कार्य करायचं, चांगलं काम करायचं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्या समाजातील लोक आणि सर्व माता भगिनी या चांगल्या कार्यामध्ये सहभागी होतात, तर त्या ठिकाणी आपल्याला असं काम करायचं आहे। तर त्यांच्या निधीमधून मी ते करून दिलं आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आता एक वातावरण चांगलं त्या ठिकाणी निर्माण झालं। आज या माध्यमातून या ठिकाणी मी आज येण्याची संधी या ठिकाणी मिळाली। आज आता गुरुजींनी सांगितलं की या ठिकाणी देखील एक चांगली कुटिया त्यांनी या ठिकाणी उभारलेली आहे, त्याच्या आवारामध्ये पेवर ब्लॉक बसले पाहिजे, कंपाऊंड झालं पाहिजे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये, हा तर माझा मतदारसंघ आहे, इथं माझ्या निधीमधून निधी देता येईल म्हणून नक्कीच ते पूर्ण करेन असं आपल्याला सर्वांना आश्वस्त करतो। आजच्या जयंतीनिमित्त मला देखील या कार्यक्रमात सहभाग होण्याची संधी या ठिकाणी प्राप्त करून दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचं, गावकऱ्यांचं आणि सर्व आयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा सद्गुरू संत कबीर साहेबांना विनम्र त्या ठिकाणी अभिवादन करतो आणि थांबतो। जय जय महाराष्ट्र। धन्यवाद। जय। बहुत बहुत आभार माननीय आमदार साहब। अब थोड़ा विलंब और भक्त मंडल की ओर से
माननीय आमदार साहब को अर्ज प्रस्तुत कर रहे हैं। बोलिए सदगुरु कबीर साहिब की जय, संत समाज की, भक्त समाज की जय। थोड़ा समय और